नमस्कार. न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. देशभरामध्ये जेई मेन्स फेज 1च्या निकालाची चर्चा आहे आणि अपेक्षेप्रमाणे लातूर पॅटर्नमध्ये आपला दबदबा कायम केलेल्या श्री विद्यारत्न अकॅडमी लातूर नांदेडनं यामध्ये नेत्रदीपक यश मिळवलं आहे. अनेक विद्यार्थी याच्यामध्ये चमकलेले आहेत. या अकॅडमीचे संचालक प्राध्यापक सतीश पवार सर, संजय लड्डा सर यांनी काही निवडक विद्यार्थ्यांचा आता सत्कार या ठिकाणी केलेला आहे. आपण या अकॅडमीचे संचालक संजय लड्डा सरांकडे जाऊया. सर, काय सांगाल? श्री विद्यारत्न अकॅडमी ही टॉपर राहिलेली आहे जेई मेन्स फेज 1मध्ये, तर काय सांगाल? किती तुमचे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये, काय सांगाल? नमस्कार, मी संजय रामकृष्ण लड्डा, मॅनेजमेंट डिरेक्टर विद्यारत्न अकॅडमी. कालच जेई मेन्स फर्स्ट फेज जो आहे त्याचा रिझल्ट डिक्लेअर झाला आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की आमच्या अकॅडमीचे 99% जास्त गुण घेणारे 7 विद्यार्थी आहेत. 98% जास्त गुण घेणारे 14 विद्यार्थी आहेत. 97% जास्त गुण घेणारे 24 विद्यार्थी आहेत आणि 96% जास्त गुण घेणारे 40 विद्यार्थी आहेत. 95% जास्त गुण घेणारे 60 विद्यार्थी आहेत. आणि खरं तर या यशाचं गमक म्हणजे माझे सहकारी श्री सतीश पवार सर, ज्यांचं उत्कृष्ट अकॅडमिक प्लॅनिंग आणि त्याचं नियोजन आणि आमची संपूर्ण विद्यारत्न अकॅडमीची टीम ह्याला जातं. आणि येणाऱ्या काळात म्हणजे बिलो 500 रँक्स आम्ही कसं देऊ, विद्यारत्नाचं लातूरचं नाव देश पातळीवर कसं गाजेल यासाठी आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. काय वेगळेपण आहे सर? दरवर्षी आपला हा आलेख चढता आहे श्री विद्यारत्न अकॅडमी लातूर आणि नांदेडचा. कशा पद्धतीनं तुमचा हा सगळा स्टाफ आहे जेणेकरून टॉपर राहिलेले आहेत विद्यार्थी मागच्या वर्षी आणि यावर्षी टॉपर आहे तुमचे? आत्ताच तुम्हाला मी बोललो की ह्या सगळ्या गोष्टीचं जे नियोजन लागतं, अकॅडमिक प्लॅनिंग लागतं, ते जे आमचे सहकारी सतीश पवार सर आहेत, जे अकॅडमिक डिरेक्टर आहेत, त्यांना एवढ्या वर्षाचा मोठा अनुभव आहे आणि त्या नियोजनामुळं हे यश मिळालं असं मला म्हणता येईल. अगदी बरोबर आहे सर. आपल्यासोबत यश गुरमे आहे, ज्याने 99.75% गुण घेतलेले आहेत. काय सांगशील यश? म्हणजे कशी आहे तुझ्या घरची परिस्थिती? कुठं झालं तुझं 10वी? मी सर्वसाधारण घरामधूनच येतो आणि माझी 10वी लातूरमध्येच आर्यन मटेगावकर विद्यालयामध्ये झालेली आहे. बरं. आई वडील काय करतात बाळा? गाव कुठलं तुझं? माझे वडील शेतकरी आहेत आणि माझी आई हाऊसवाईफ आहे. बरं. अभ्यासाची गोडी कशी निर्माण झाली जेणेकरून तू 99.75% मिळवला, पर्सेंटाईल मिळवला? अभ्यासाची गोडी जेव्हा क्वेश्चन 3 करत जातो त्या टायमाला जी इंटरेस्ट येत गेला आणि त्याच्यामुळे जी आनंद भेटत गेला तो खूपच जास्त चांगला होता. त्यामुळे ती इंटरेस्ट खूप जास्त अजून वाढत गेला त्याच्यामध्ये. बरं, बरोबर. किती वेळा अभ्यास करत होतास बाळा तू? कसं होतं तुझं? 7 ते 8 घंटे मी रेग्युलरली अभ्यास करायचो. बरं. यश, तुझ्या यशाचं श्रेय तो कोणाला देतो? माझ्या यशाचं श्रेय श्री विद्यारत्न अकॅडमी आणि तेथील सर्व टीम मेंबर्सला आणि माझ्या परिवारातील सर्व मेंबर्सला आणि माझ्या दिदीला खास करून तरी. अच्छा, दिदीला देतात. बरं. अभ्यासाचं वेगळेपण काय होतं यश, जेणेकरून तू 99.75% तू जाऊ शकला? मला तर असं वाटते की जी मी बुक्स रीड करण्यामध्ये जास्त टाईम स्पेंड केला आहे, त्यामुळे माझं जी सर्वात जास्त महत्त्वाचं जी यश मिळवण्यासाठीचं जी ही आहे श्रेय आहे ती मी माझ्या बुक्स वाचण्याला देणार आहे. देश पातळीवर सारख्या या परीक्षेमध्ये तू हे यश मिळवलास, न्यूनगंड न बाळगता सर्वसामान्य कुटुंबामधून तू आलास, तर या अशा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तुझं काही मोलाचं काही संदेश असेल? मोबाईलचा वापर जेवढे जास्त कमी करचाल आणि बुक्समधून जेवढे जास्त तुम्ही कन्सेप्ट वाचताल हीच सर्वात जास्त आजची गरज आहे. क्या बात आहे. पुढे काय आता? जेई मेन्स फेज 1 झाली, पुढे काय, कशी तयारी करणार यश? आता ह्याच्या पुढे जेई मेन फेज 2 आणि ॲडव्हान्ससाठी मी आता तयारी करत आहे. ते बरोबर आहे. शुभेच्छा आहेत यश तुम्हाला आमच्या. त्याचबरोबर संदीप पाळणे आपल्यासोबत आहेत. कशी राहिली आहे तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी? कुठून आलात तुम्ही? कुठे झाली 10वी? मी सर्वसामान्य कुटुंबातून येतो. मी औसा येथील मुक्तेश्वर महाविद्यालयात 10वी शिकत होतो. नंतर 11वीत मी विद्यारत्न अकॅडमीत प्रवेश घेतला. ओके. बरं, मला आता हे सांगा संदीप, तुम्हाला पर्सेंटाईल किती मिळालेले आहेत? मला जेई मेन्स फेज 1 या परीक्षेत 99.85 हे पर्सेंटेज मिळाले. क्या बात आहे. तुम्ही ह्या यशाचं श्रेय कोणाला देता? मी या यशाचं श्रेय माझ्या आईवडिलांना व अकॅडमीला देऊ इच्छितो. ओके. बरं, आता तुम्हाला 99.85 पर्सेंटाईल मिळालेले आहेत. पुढे आता पुढे कशी तयारी करणार तुम्ही, जे फेज 2 आणि मेन्सची ॲडव्हान्सची?
मी नंतर आता फेज 2साठी ज्या फेज 1मध्ये चुका झाल्या त्यावर फोकस करून तसेच ॲडव्हान्ससाठी पूर्णपणे एक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग व स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करणं आहे. ओके, अगदी बरोबर आहे. किती तास तुम्ही अभ्यास केला आणि तुमच्या अभ्यासाचं वेगळंपण काय होतं? म्हणजे मायक्रो प्लॅनिंग काय केली होती? कारण देशपातळीवरची ही परीक्षा आहे, हे यश खूप मोठं यश आहे असं मला वाटतं. मायक्रो प्लॅनिंग म्हणजे नेहमी मी ॲनालिसिसवर जास्त फोकस दिला. नेहमी टेस्ट झाल्यानंतर इमिडिएटली त्यातल्या चुका ओळखणे व त्यांवर सुधारणा करणे हे माझं पहिलं प्राधान्य असायचं. काय व्हायचं आहे भविष्यात? भविष्यात मला एक रिसर्चर बनायचं आहे. अच्छा, रिसर्च क्षेत्रामध्ये जायचं आहे. अगदी शुभेच्छा आहेत तुम्हाला. प्राध्यापक सतीश पवार सर आहेत. सर, आपण आता सत्कार केला आहे विद्यार्थ्यांचा. तसं तर तुमचे खूप मोठे मोठे सत्कार होतात कार्यक्रमांचे, पण तो आजही पहिली म्हणजे रिझल्ट लागला आणि तुम्ही विद्यार्थ्यांना बोलवलात, काही निवडक विद्यार्थ्यांना सत्कार केला. काय तुम्ही शुभेच्छा दिल्या आहेत आणि या यशाकडे तुम्ही कसं बघता? कारण लातूरला टॉपर तुम्ही दिला आहे सर. असं आहे ना की ग्रामीण पार्श्वभूमी असणारे हे विद्यार्थी, सर्वसामान्य कुटुंबामधले हे विद्यार्थी आणि अगदी JEE मेन्स सारख्या प्रवेश परीक्षांमध्ये 99.85, 99.80, 99.75 पर्सेंटाईल मिळवणं ही सर्वसाधारण गोष्ट नाही आहे. अनेक पालक, अनेक विद्यार्थी अगदी 6वीपासनं या परीक्षांच्या तयारीला लागलेले असतात. तरी देखील या दर्जाचं यश, कारण जवळपास 14 लाख विद्यार्थ्यांनी देशभरातनं ही परीक्षा दिलेली आहे आणि त्यामध्ये आज घडीला ही मुलं पहिल्या 1,500मध्ये जाऊन पोचलेली आहेत. म्हणजे 14 लाखापैकी पहिल्या 1,500मध्ये. आणखी यांच्या रँक्समध्ये आणखी इम्प्रूव्हमेंट फेज 2मध्ये किंवा JEE ॲडव्हान्समध्ये आहेच आहे. तर तोच एक कानमंत्र देणे, त्यांच्या आणखी गुणांमध्ये सुधारणा कशी करता येईल यासाठी त्यांना मोटिवेशन मिळावं म्हणून प्रामुख्यानं आज आपण यांचा इथं छोटेखानी सत्कार समारंभ घेतलेला होता. त्याचसोबत बोर्डच्या एक्झाम चालू आहेत आत्ता, तर त्याचंही त्यांचं तयारी चालूच आहे. सर, मला एकच विचारायचं तुम्हाला. तुम्ही एका शेतकरी कुटुंबातून आलेला आहात, इथपर्यंत आलेला आहात. शाहू कॉलेज ते श्री विद्याराधना अकॅडमी तुमचा प्रवास राहिला. ही सगळी जी तुमची म्हणजे मुलं आहेत मी बघतोय, अतिशय सर्वसामान्य कुटुंबातली शेतकऱ्यांची मुलं आहेत. त्यामुळं यश मिळवण्यासाठी परिस्थिती म्हणजे कशी आहे तुमची, हे काही म्हणजे मायनर आहे सर, काय वाटतं? नाही म्हणजे मी नेहमी करता सांगत असतो की एखाद्या कुटुंबाची आर्थिक सामाजिक स्थिती तुमच्या शैक्षणिक यशामध्ये फार काही बॅरियर ठरू शकत नाही. हे बहुतांश विद्यार्थी, जसं लड्डा सरांनी मगाशी पूर्ण यावर्षीच्या रिझल्टचा थोडक्यात लेखाजोखा तुमच्यासमोर मांडला, तर आणि विशेषतः हे दोघं जे टॉपर आहेत, यश असेल अथवा संदीप असेल, हे दोघंही तर अतिशय सामान्य कुटुंबामधनं आलेली, फाउंडेशन वगैरेचा गंध नसणारी, मोबाईलपासनं स्वतःला दूर ठेवलेली ही मुलं आज एका विशिष्ट उंचीला जाऊन पोहोचलेली आहेत. हे त्याचंच ते द्योतक आहे. अगदी बरोबर आहे सर. लातूरला टॉपर तुम्ही दिलेला आहे, तर त्याची काय प्रतिक्रिया आहे? परंपरा राहिलेली आहे तुमची, यावेळेसही तुम्ही टॉपर दिला JEE मेन्समध्ये. आणखी पुढं जायचं आहे. वुड्स आर लवली डार्क अँड डीप. अगदी बरोबर आहे. शुभेच्छा आहेत. प्राध्यापक सतीश पवार सर, सारांश जर सांगायचा झाला सरांचा किंवा लड्डा सरांचा, तर तुम्ही मेहनत एवढ्या शांततेनं करा की तुमचं यशसुद्धा धिंगाणा घालेल. आणि म्हणून लातूरला JEE मेन्स फेज 1मध्ये टॉपर देण्याचं काम श्री विद्याराधना अकॅडमीने केलं आहे आणि यशाचा आलेख श्री विद्याराधना अकॅडमीचा चढता आपल्याला दिसतोय. ते केवळ त्यांच्या मेहनतीमुळेच. कठोर मेहनत आणि परिश्रम असेल तर हे यश निश्चितच मिळू शकतं. तुम्ही बघितलात आता संदीप असेल किंवा यश असेल, ही मुलं गरीब ऑपरेटर शेतकऱ्यांची ही मुलं आहेत. या मुलांनी हे देशपातळीवरच्या परीक्षेमध्ये मिळवलेलं यश एक कौतुकास्पद आहे. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूजनामा, श्री विद्याराधना अकॅडमी, लातूर.